कोणाची नवनाथाची, कोणाची गणपतीची, कोणाची मारुतीची सेवा चालू आहे, कोणाची दत्तात्रयांची चालू आहे. इतकं लोक करतात ना, त्यांची कामं फटाफट होतात. काही काही लोक म्हणतात की बाबा आम्ही एवढं करतो, पण आज अरे तो दरवाजा उघडायला तेवढं तिथं पोचायला वेळ लागतो. येतो वेळ, कारण तुम्ही अध्यात्म केलंय, सेवा केली आहे. जर तुमची चांगली म्हण आहे, कोणाला तुम्ही मदत करत असाल वेळेला, तर ते कुठेतरी तुमच्या पुण्यात जमा होतं. आई अर्जंटली याल का, कारण आम्ही खूप मोठ्या मुश्किलमध्ये आहे. मी म्हटलं मला कोणी काय सांगायचं नाही, तुमचं पेशंट बघतं सांगायचं हे आमचं घर आहे, हे चेक करा, हे पेशंट आहे ह्याला चेक करा. मला काही सांगायचं नाही. जी ती मला शक्ती दाखवेल मग त्याच्यावर मी तुम्हाला सांगेल, तुम्ही काही सांगायचं नाही. बसमध्ये बसल्या बसल्या एक शक्ती मला सारखी त्रास द्यायला लागली, वापस जा वापस जा. आणि कायकांचे मग गुडघे, तो त्रास कधी, असं सगळं दाखवत जातात. आणि तेही म्हणतात हां हां हे दुखायला लागलं, हे दुखायला लागलं. आणि ती शक्ती आतमध्ये गेली की ती त्यांना, काय काय लोकांना विश्वास असतो तर त्यांना माहिती पडायला लागतं की हां हां अहो तुम्ही देता तर मला हे गुडघा दुखायला लागलं, माझे पाय दुखायला लागले, माझे अंगठे दुखायला, असं सांगतात. टेन्शन होतं, थोडी थकवा होतं म्हणून झोप लागली. आणि नंतर जाग आली, ते अशा चाचपडत आहेत, तिथं मुलगी कुठं आहे. ओके, मुलगी नाही म्हणून ते घाबरून उठल्यावर आवाज द्यायला बघते तर ती 2.5 फूट उंच तरंगत होती. अरे बापरे, 2.5 फूट वरती तरंग होती. त्या आईला इतक्या यातना झाल्या बघून. पण ते दत्तगुरूचं कायम त्यांच्या घरात पारायण चालतो. ओके, हां, म्हणून स्वामींनी कदाचित मला रोखलं नसणार. आणि मग ते त्या प्रकरण ते तिथे थांबलं. आज ती खूप मोठी झाली असेल. ती नेगेटिव्ह शक्ती ती गावची होती, गावची नव्हती. जे काय तिथं ते करत होते ना, पूजा पाठ, ते सगळं मला दाखवलं होतं. म्हणजे कोणाला मानतायत, काय ते करतायत, ते डोक्याला बांधून ते गुलाबाचं फुल घेऊन जातायत, ते सगळं मला दिसलं होतं. 24 तास आपल्यासाठी वापरू नका, मुलांनाही तसे संस्कार द्या. आपल्याकडे भरपूर संपदा आहे ज्ञानाची, ती त्यांना सांगा. भयंकर भयंकर पुढे जातील आपली मुलं, पण त्यांना त्याच्या गोष्टी सांगा. त्याच 15 त्याचं काम झालं आणि ती पॅकिंग करत होती त्याची सगळी. आणि मग मला तिने फोन केला, मावशी काम झालंय, त्याची पॅकिंग करते मी, खरेदीला जायचंय आता. तर ती कडक कडक व्रत करत होती देवीची. अनवानी पायाने जाणं, खूप देवीचं भक्ती करत होती. पण एकच तिचं, सगळी करते, मंत्र करते, सगळं भक्ती करत असेल, पण पारायण केलं नसेल. ते एक पारायण का न व्हावं त्या टायमाला तिच्या घरी. तर अजून काय अनुभव आहेत आई? कारण तुमचे इतके इंटरेस्टिंग अनुभव आहेत ना, कारण हर एक गोष्टीमध्ये स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांच्या शक्तीमुळे पॉसिबल होतात. अरे मला आनंद मिळतो, अनुभव वाढतो. जेव्हा मी ना, पण ही रेकी जेव्हा देतो ना आपण, त्यावेळेस पूर्ण डोकं आपलं रिकामं पाहिजे. जरा सुद्धा काही विचार नाही पाहिजे, किंवा आपल्याला वाईट विचार किंवा काही गोष्टी घरातल्या काहीच नाही. पूर्ण मी रिकामं ठेवते आणि त्याला पूर्ण 1.5 तास चार्ज करते. कारण त्याचे आपल्याला आजार येऊ शकतात किंवा आपले त्याला जाऊ शकतात. त्यामुळे पूर्ण डोकं रिकामं पाहिजे, तेव्हा तुम्ही व्यवस्थित त्याला. आणि होतं काय, आपण जेव्हा त्यांना पूर्ण चार्ज करायला घेतो ना, तर त्याने जरी आपल्याला सांगितलं माझं डोकंच दुखतंय, पण आपण जेव्हा पूर्ण चार्ज करतो की त्याच्या शरीरात कुठे कुठे अजून काय काय पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार आहे, सिमट, ते छोटे छोटे गोष्टी आपल्याला दिसायला सुरुवात होतात. आणि कायकांचे मग गुडघे, तो त्रास कधी, असं सगळं दाखवत जातात. आणि तेही म्हणतात हां हां हे दुखायला लागलं, हे दुखायला लागलं. आणि ती शक्ती आतमध्ये गेली की ती त्यांना, काय काय लोकांना विश्वास असतो तर त्यांना माहिती पडायला लागतं की हां हां अहो तुम्ही देता तर मला हे गुडघा दुखायला लागलं, माझे हे पाय दुखायला लागले, माझे अंगठे दुखायला, असं सांगतात. मग कळायचं की त्यांचं हे दुखणं आहे. एका आजारातून आपण त्यांच्या शरीरातले सगळेच आजार त्यात बघू शकतो. ओके, हां. तर झालं का, मी आता असे पेशंट करत होते सगळीकडे जाऊन, कांदवली, बोरवली. मी माझ्या घरात पेशंट करत नाही, कारण त्या प्रत्येकाच्या अंगावर नकारात्मक शक्ती असते. त्यामुळं आम्ही घरात करत नाही. आपण घरात सगळी पूजा पाठ, घंटानाद असतो, शंख वाजवणं असतं, मंत्र असतात. त्यामुळं आपण ते लोकांना इथे आणू शकणार. तुमच्या घरी तुम्ही बोलवा, मी येते. तर असे मी सगळीकडे करत होते, दादरला वगैरे सगळीकडे जात होते. अगदी तुमचं परळ, भायखळा, आणखीन इकडे बोरवली, कांदवली, तिकडे पनवेल, असं सगळ्याच एरियात मी जात होते. तर कलिनाचे एक होते, त्यांचे ते दादरचे, त्यांना
त्यांनी विचारलं की कोण ओळखीचं आहे का असं, की आम्हाला माझ्या मुलीला खूप प्रॉब्लेम होतोय. तो म्हणे हो आईंना बोलवा, कारण आम्हाला सगळ्यांना ते त्यांच्याकडनंच आम्ही सगळं केलेलं आहे, तर तुम्ही आईंना बोलवा. तर ठीक आहे, त्यांचा मला फोन आला तर की तुम्ही आई अर्जंटली याल का, कारण आम्ही खूप मोठ्या मुश्किलमध्ये आहे. तर मी म्हटलं माझे 2 पेशंट आहेत 2 दिवसात, कारण 1 दिवसाला मी एकच करते. ओके. हां, कारण एनर्जी दिली म्हणून खूप 10-15 करायचे नाही, एकच. तर माझे 2 दिवसाचे मी बोललेले, तर तुम्हाला चालेल का, बघा ना ट्राय करून. मला म्हणे, म्हटलं नाही, त्यांना मी शब्द दिला त्यांचं आधी करणं, येते मी 3ऱ्या दिवशी येईल म्हटलं, वाट बघा. तर म्हटलं ठीक आहे. तर ते म्हटलं मला कोणी काय सांगायचं नाही, तुमचं पेशंट फक्त सांगायचं हे आमचं घर आहे, हे चेक करा, हे पेशंट आहे याला चेक करा. मला काही सांगायचं नाही, जी ती मला शक्ती दाखवेल मग त्याच्यावर मी तुम्हाला सांगेल, तुम्ही काही सांगायचं नाही. मग त्यांना म्हटलं तुम्ही काही सांगू नका, एकदा पेशंट ओके झालं की मग सांगा काय सांगायचं, तोपर्यंत नाही सांगायचं मला काय. तर म्हटले ठीक आहे. मी त्यावेळेसच मी 108 संकल्प सोडला होता स्वामी चरित्राचा. ओके. हां, आणि तो कसा मी निरंकार म्हणजे न खाता तो पारायण करायचे 21 अध्यायांचं. ओके. हां, सकाळी सगळ्यांचे डबे जेवण स्वयंपाक झाला पूजा पाठ झाली की माझं पारायण व्हायचं, आणि पारायणच्या नंतर कधी 3:30-4ला माझं जेवण व्हायचं. तर त्या दिवशी जरा मी लवकरच केलं आणि 2:30ला जेवले आणि मी निघाले. त्यांनी मला नंबर पाठवलं होतं की तुम्ही कुर्ल्याला वेस्टला आलात की 11 नंबर काहीतरी मला त्या टायमाला सांगितलं, बस आहे ती, आणि डायरेक्ट कलिनाला आमच्या बिल्डिंगच्या समोरच थांबते. म्हटलं ठीक आहे येईल मी कुर्ल्याला गेले, मला बस मिळाली. बसमध्ये बसल्या बसल्या एक शक्ती मला सारखी त्रास द्यायला लागली, वापस जा. म्हटलं असं काय. मग मला डाऊट आला की हे असं तसं नाही, भलतंच आहे. मग मला ती शक्ती सारखी त्रास द्यायला लागली, पण स्वामींनी अडवलं नाही, काहीतरी असणार, नाही तर स्वामी अडवतात, जाऊ नको मला सांगतात. आज का मला स्वामींनी अडवलं नाही, म्हटलं शक्तीने मला का परमिशन दिली, आणि ती मला वापस जा कलिनाला पोचेपर्यंत. आणि मी सतत नामस्मरण स्वामी 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 करत होते. थोडं मला हेच झालं की काहीतरी विचित्रच आहे, नाही असे मी पेशंट कधी केलेले नाही, म्हटलं काहीतरी विचित्रच आहे. आणि मी नामस्मरण करता करता त्यांच्या बिल्डिंगजवळ पोहोचले, आणि त्यावेळेस माझा नोकियाचा छोटा फोन होता. तर मी त्यांना उतरल्यावर सांगितलं तुम्ही या मला घ्यायला. मी ते उतरली, ते आले घ्यायला, मी गेले घरी गेले. तर त्यांच्या हॉलमध्ये ती मुलगी, या मुलीला दाखवली ही मुलगी. तर ती मुलगी अगदी शून्यात बघत होती, 2 महिने शाळेत गेली नव्हती, आणि ड्रेस घातला की तिला काहीतरी विचित्रच व्हायचं, नाही म्हणायची, आणि इंग्लिश मीडियम ती, आणि एवढी सुंदर मुलगी. तर म्हटलं ये बाळा. तिला मी झोपवली आणि पूर्ण चार्ज केली. त्यांना सांगितलं मला, कारण ते बसमध्येच कळलं होतं काहीतरी विचार. त्यांना आधीच सांगितलं तुम्ही लांब असाय, अजिबात माझ्या आजूबाजूला कोणी येऊ नका, एकदम लांबून, कारण त्यांच्याजवळ अनुभव होता, ते घाबरलेलेच होते, ते लांबूनच बघत होते काय करतायत आई या. पूर्ण चार्ज केलं. जसं मी तिला चार्ज करत जसं खाली यायला लागले, तशी तिच्या शरीरातून एक व्यक्ती बाहेर पडलं, आणि तिला अशी झोपवली, असं फिरून माझ्या पाठीमागनं, मला माहिती आहे कोणतरी पाठीमागून चाललंय, आणि दरवाजातून बाहेर गेलो. तर मी आवाज दिला, कोण माझ्या पाठी आलं होतं का. तर ते म्हणले नाही, आम्ही इकडेच बसलोय. आणि मग मी तिला पूर्ण चार्ज केली. चार्ज केल्यावर तिला 2 महिने झोप नव्हती, गाढ झोपी गेली, आणि तिला रिलॅक्स वाटलं. आणि मग मी जाऊन त्यांच्या बाथरूममध्ये हातपाय तोंड धुतले, आणि मग त्यांना सांगितलं की तुमच्या गावाचं असं मला दाखवलं. ते म्हणजे तुम्हाला कसं माहिती. म्हटलं ज्याच्या घरी मी जाणार ना ते रात्रीच मला पिक्चरसारखं स्वामी दाखवतात, तर ते अशा गोष्टी आहेत तिकडे, मला दाखवलं. तर त्यांनाही आश्चर्य वाटलं. तर मग म्हटलं आता सांगा. आता ती ओके झाली, तिच्या शरीरावर जे काय होतं ते तिला असं फिरून गेलं, आणि मी आता तिला कव्हर केली, आता काही भ्यायचं कारण नाही आहे. तर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, म्हणे ही क्लासला जात होती, 8 दिवस गेली, आणि ती मुलगी ही एकच वर्गात, पण आमची रिया खूप हुशार आणि सुंदर मुलगी.
त्याच्यानंतर ती जायचीच बंद झाली. आणि बरं तिथे बंद झाल्यानंतर शाळेत तरी जायचं ना, शाळेत पण जायला मागं ना. ते मला कळलं. म्हटलं काल स्वामींनी मला ते स्वप्न सगळं दाखवलं. म्हटलं पण मला तुमच्याकडनं आता ऐकायचं. तर ती शाळेतच जात नव्हती. आम्ही हिंदूजा मोठे पैसेवाले लोक हिंदूजा मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंटसाठी घेऊन जातो. आणि ते डॉक्टर लोक सांगायचे एक्सरे काढले का, काही नाही हो तुमच्या मुलीला, काही नाही आहे, आजारच नाही आहे कोणता, सगळं तपासणी झाली तिची, काहीच नाही. तर मग त्यांना असं वाटलं की आपण दुसरा मार्ग करावं. इतके हॉस्पिटल झाले, सगळीकडे बघितलं, काहीच निघत नाही, तरी पण ही शाळेत जात नाही आहे. 8वीचा वर्ग, इंग्लिश मीडियम. आणि मग त्यांनी काय केलं, लालबागला कुठे सांगितलं लोकांच्याकडं, भगत लोकांकडे जाऊन आले, तरी उपयोग नाही. आणि यांच्या घरी रोज गुरुचरित्राचं पारायण पूर्वीपासून चालू होतं. तर त्यांना सगळीकडे झाले भगत लोक, लालबाग इकडे तिकडे, तरी काहीच नाही फरक. यांना खूप टेन्शन झालं. ना डॉक्टरकडं कळत, ना यांच्याकडं कळत, हाय तरी काय. आई वडील टेन्शनमध्ये, एकुलती एक मुलगी त्यांची. एवढं आई वडिलांना रोजच्या दिवसाला 2 महिने ते झेलत होते तो त्रास. शेवटी त्यांना वाटले की आपला धीर आहे कोल्हापूरला, ते स्वामींचं खूप भक्ती करतात, त्यांच्याकडे गेले. तर दिवसभराचा प्रवास झाले. मग रात्री ते वरती माळ्यावर जाऊन झोपले. आई झोपली, मुलगी झोपली, वडीलही झोपले. आणि रात्री काहीतरी त्यांना झोप लागली, पण रात्री त्यांना जाग आली. टेन्शन होतं, थोडी थकवा होतं म्हणून झोप लागली. आणि नंतर जाग आली. ते असे चाचपडत आहेत, तिथं मुलगी कुठं आहे. ओके, मुलगी नाही. म्हणून ते घाबरून उठल्यावर आवाज दिले, बघते तर ती 2.5 फूट उंच तरंगत होती. अरे बापरे, 2.5 फूट वरती तरंग होती. त्या आईला इतक्या यातना झाल्या बघून. आता काय करू मी, आता या गोष्टी आपल्याला माहिती नाही, आपण कधी बघितल्या नाही. इतक्या त्यांना टेन्शन झाले. डिरायला सांगितलं, ते म्हणले तुम्ही, तेही घाबरले ना. बरोबर. हे मुंबईला आले होते, आले निघून का आता ह्याच्यावर सोल्युशन काय, खूप चिंतित होते. मग त्यांना पण ते दत्तगुरूचं कायम त्यांच्या घरात पारायण चालतो. ओके, हां, म्हणून स्वामींनी कदाचित मला रोखलं नसणार. बरोबर. तेव्हा मला आयडिया आली. आणि मग त्यांनी तिकडे चौकशी केली, त्यांनी माझा नंबर दिला आणि मी चार्ज केल्यावर त्या पोल केलं. आणि मग त्यांनी मी मग ते सगळं ऐकलं. म्हटलं आता काळजी करू नका, ज्यांनी केलं ते माहिती, पण नको उगीच त्या गोष्टी आपल्याला, कारण एखाद्याबद्दल मनात ते हे होतं ना. पण त्यांना कळून चुकलं की कुठं ती जात होती क्लास. आणि मग मी घरी आले तर मला रात्री 11 वाजता फोन आला, अहो रिया उठत नाहीये. म्हटलं अहो तुम्ही थोडा तो विचार करा. म्हटलं 2 महिने ती पोरगी झोपली नाही, तिला ज्या काही त्रास होत असेल त्याचा तिला आत्ता आराम पडलाय. जेव्हा उठेल उठू द्या, तिला रिलॅक्स होऊ द्या, तिला मग तुम्ही काय खायला घालायचं घाला. आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश झाली आणि म्हटली आता मला शाळेत जायचंय. अरे बापरे. हा, आणि तिला माहित नाही की आपण इतके दिवस शाळेत जात नव्हतो म्हणून, ती विसरलेली, ती सगळं विसरली. आणि मग त्यांनी मला फोन केली की रिया एकदम ओके झाली आई, खूप छान झालं, सगळं झालं. मग मला मी परत एकदा गेले. मग त्यांनी एक खुशीने, आणि मग ते प्रकरण तिथे थांबलं. आज ती खूप मोठी झाली असेल. मग ती नेगेटिव्ह शक्ती ती गावची होती, गावची नव्हती. जे काय तिथं ते करत होते ना पूजापाठ, ते सगळं मला दाखवलं होतं. म्हणजे कोणाला मानतायत, काय ते करतायत, ते डोक्याला बांधून ते गुलाबाचं फुल घेऊन जात आहेत, ते सगळं मला दिसलं होतं त्यांचं. आपण आता ते बोलू शकत. बरोबर आहे, बरोबर. हां, कारण आजकालचं वातावरण असं आहे ना की ती गोष्ट आपण आता नाही बोलू शकत. तर ते मग ओके झाले. आज ती खूप शिकून पुढे गेली आहे, एकुलती एक मुलगी आहे, चला चांगला. आणि मग ते एकमेकाला सांगत मग मला मग त्यांची जे सून आहे ती आमच्या म्हणजे आम्ही राहतो त्याच्या पलीकडच्या बाजूला. तर त्यांना निरोप दिला. त्यांनाही प्रॉब्लेम होता, पण ते नवनाथाचं करत होते. त्यांना ॲड्रेस दिला, त्यांनी मला बोलवलं. मग ॲड्रेस दिल्यावर मी त्यांच्या घरी गेले तर त्यांचं मोठा फ्लॅट होता. पण जेव्हा मी दरवाज्यातून एंट्री केली तर बापरे, इतके व्हायब्रेशन सगळं अध्यात्माचं, अक्षरशः मला त्याला बाजूला करून जावं लागलं. मला आश्चर्य वाटलं की एवढी शक्ती घरात फिरते यांच्या, तरी यांना प्रॉब्लेम. मी गेले, त्यांना म्हटलं तुम्ही कोणाचं करता ते मला. तर म्हणे कंटिन्यू नवनाथाचं असतं. तसं काही आम्हाला प्रॉब्लेम नाही, फक्त तुमच्या मुलाला ना लग्नाचं प्रॉब्लेम आहे, तो जरा बघा.
आणि आम्हाला नोकरीवालीच सून पाहिजे, तेवढं बघा. ओके. म्हटलं ठीक आहे. बघितलं, म्हटलं खूप छान मुलगी मिळणार आहे, नोकरीवाली मिळणार आहे, तुमच्या मनासारखं मिळणार. आणि त्याच्यानंतर ती रिलायन्सला कामाला मुलगी आहे, ती ओके. त्यांना मिळाली. छान झालं. मग असं सगळीकडे पसरत गेलं आणि मग एकामेकामुळे मला ते क्लायंट मिळत गेले, सेवा घडत आणि गेली. शेवटी ते क्लायंट तुमच्याकडे जे येत आहेत ते कुठे ना कुठे दत्तगुरूंचं, हां, नवनाथांचं, स्वामींचं, म्हणजे हां. आध्यात्मिक जे लोक आहेत ते येत आहेत तुमच्याकडे. ज्याची अध्यात्माची इतक्या वर्षाची बेस बनवलाय, त्यांची कामं फटाफट होतात, बरोबर एकदम पटपट होतात. बरोबर. तर ही एवढी मोठी घटना, ती मुलगी जगणं मुश्किल होतं. 2.5 फूट उंच उचलली गेली, तरंगत होती. जेव्हा त्याने बघितलं तिला शॉक झाला, की मग तिथे मात्र स्वामींच्या इथं कळलं की ही काहीतरी बाहेरची शक्ती आहे. इतक्या ठिकाणी आपण हॉस्पिटलला गेलो, एवढ्या लोकांकडे गेलो, पण आपल्याला काही त्यातनं कळतच नव्हतं, क्लूच मिळत नव्हता. करेक्ट करेक्ट. तिथे स्वामींचा दरबार होता दिराकडे. तिथे कळलं की ती जेव्हा दाखवलं स्वामींनी, ती उचलून एवढी 2.5 फूट वर उचलली गेली आणि तरंगत होती. तेव्हा त्यांना मग खरं काळण कळलं की हे काहीतरी आहे. म्हणून आपण इतकं फिरलो 2 महिने, पण कुठे आपल्याला सोल्युशन नाही. आणि मग ते स्वामींच्या कृपेनेच झालं सगळं काय. तर शेवटी आई, म्हणजे स्वामींमुळे इतक्या सगळ्या गोष्टी होत आहेत. हो. तर आपण आहे ना, ह्याच्या नंतरचा जो पॉडकास्ट असणार आहे त्याच्यामध्ये ना स्वामींबद्दल माझी अशी इच्छा आहे. अजून भरपूर आहे माझ्याकडे रेकीचे, कारण माझ्या डोक्यात एवढे भरले, एवढी लोक केलेली आहेत वास्तूचे, रेकीचे भरपूर. आणि मग त्या काय होतात, सगळ्या घटना एकत्र होतात. इतकं म्हणजे एकीकडे वास्तू, एकीकडे रेकी, तर ते सगळंच करत गेले ना, त्यामुळे ते अनुभव वाढत गेले. भरपूर आहे, भरपूर लोक आहे. जेवढं मला स्वामींनी सांगितलं, दाखवलं, म्हणजे ह्या. आणि असं नाही, कोणाची नवनाथाची, कोणाची गणपतीची, कोणाची मारुतीची सेवा चालू आहे, कोणाची दत्तात्रयांची चालू आहे. इतकं लोक करतात ना, त्यांची कामं फटाफट होतात. काही काही लोक म्हणतात की बाबा आम्ही एवढं करतो, पण आज अरे तो दरवाजा उघडायला तेवढं तिथं पोचायला वेळ लागतो. येतो वेळ, कारण तुम्ही अध्यात्म केलं आहे, सेवा केली आहे. जर तुमची चांगली म्हण आहे, कोणाला तुम्ही मदत करत असाल वेळेला, तर ती कुठेतरी तुमच्या पुण्यात जमा होतं. आणि थोडा राहिलेलं असतं, पण तुम्हाला ती धीर नसतो. करेक्ट. तो दरवाजा उघडायला थोडा वेळ लागतो. काहीतरी अशा घटना घडायला लागतात की त्या टायमाला तो दरवाजा उघडतो आणि तुमची कामं. कारण आता पण आहे ना, आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर जणांनी मला मेसेज केलेत की नाही हो दादा, मी पण खूप वर्षापासून स्वामींचं करते, पण मला तसे चमत्कार अजून नाही आलेत. काय चाललंय, कसं समजणार की स्वामी माझं ऐकतायत. तुम्ही जर निस्वार्थ भावनेने, कोणतीही अपेक्षा नाही करायची, देवाकडे काहीही मागायचं नाही, हे सगळं नश्वर आहे. तुम्ही धन दौलत, पैसा, गाडी, मलाही स्वामी म्हणत होते घे, किती पाहिजे घे. मी म्हटलं हे काय करू स्वामी, तुमचा जर एवढा मोठा आशीर्वाद मला मिळाला तर काय करू. स्वतः दर्शन दिलं आहे तुम्ही मला. ज्या बायका गहू निवडत आहेत त्यांच्या बाजूनी नृसिंह रूपात तुम्ही येतात, त्यांना माहीत, त्या बायकांनी सुद्धा बघितलं नाही, म्हणजे त्यांनाही माहिती नाही की बाजूनी ही शक्ती आपल्या चालली आहे. आणि ती येते, मी बघते. ह्या बायका का बघत नाही, एवढी टोले जाऊन एवढी मोठी मूर्ती, हे का बघत नाही. ही त्यावेळेस मलाही प्रश्न मिळाला. पण तुम्ही, माझं ध्येय काहीच नव्हतं की मी काही मागतही नव्हते. भले आमच्या आजूबाजूला कोणाचे 10 फ्लॅट आहे, कोणाचे 20, पण आपल्याला नाही. आम्ही समाधानी आहे, मी पूर्ण समाधानी. मला चटणी भाकरीत पण मला गोडवा आहे, अगदी काही अपेक्षा नाही आहे. त्यामुळे काय होतं, आपण जर खरंच तुम्हाला संकट तुमची एवढे, पुण्य एवढीचं असं नाही, त्याच्यापेक्षा जास्ती आपल्याला पुण्य वाढवायचं असतं की त्या पुण्याने तुमचे संकट जळून गेली पाहिजे. बरोबर. तुम्ही म्हणताल मी खूप, अरे पण तुमचे संकटाचीच उंची खूप मोठं, तुमचं प्रारब्ध मागच्या जन्माचं, किती जन्माचं, तुम्ही जेव्हा मनुष्य जन्म आपण घेतो तेव्हाच ते फेडलं जातं. आपण 84 योनीतून फिरतो, प्रत्येक झाड होतो, साधं दगड जरी हातात घेतला आम्हाला त्याची व्हायब्रेशन कळतात त्या दगडामध्ये. तेव्हा आठवण येते की रामाच्या वेळेस खरंच त्याच्यावर जर त्या दगडात पण प्राण आहे, प्राण प्रतिष्ठा होऊ शकते. नुसतं रामाचं नाव घेतल्यावर ते तरंगले. आज मी दगड पण घेऊन तपासते, अनुभूती घेते, तर त्यात किती व्हायब्रेशन आहे. झाडांमध्ये तुम्ही सजीव झाडं तोडू नका, जे सुकले आहेत ते घ्या, कारण त्यातनं प्राण निघून गेलेले असतात, त्यांना मुक्ती मिळालेली असते पुढच्या जन्मासाठी. तर ह्या घटना, दगडात सुद्धा जीव आहे,
कोणीतरी त्यांना कायमचं तिथं जे आपण काय काय म्हणतो, अरे हे तर किती पाप करतात, किती लोकांना मारलं ह्यांनी, हे केलं. त्यांना जेव्हा ते मृत्यू होतो तेव्हा ते ब्लॅक लिस्टमध्ये जातात देवांच्या. अच्छा. त्या 200-400 वर्ष त्या योनीतच फिरत राहतात. त्यांना मुक्ती नाही आहे. त्यांना मुक्ती नाही आहे. जेव्हा तुम्ही चांगलं कर्म कराल तर तुम्हाला परत जन्म असतो. मी तर हेच मागते स्वामींना, मला परत जन्म पाहिजे, मोक्ष नको. मला परत तुमची सेवा करायची, लोकांची सेवा करायची. संसार घरदार यात खूप यातना आहे, खूप टेन्शन आहे, मनसोक्त काही करता येत नाही. तर मी हेच म्हणते, स्वामी मला मोक्ष नको, मला परत जन्म द्या आणि मला परत सेवा करू द्या माझ्या देशाची. माझ्या देशावर खूप जीव आहे, माझ्या हिंदू लोकांवर खूप जीव आहे. आता ज्या काही यातना होतात ना, मला खूप खूप त्रास होतो. पण लोकांचं रक्ताचं पाणी झालेलं आहे, काही फरक नाही पडतो. कुठं बघून खूप येतो, का आमचे हिंदू लोक पळून पळून चाललेत, का आमच्यात गट नाही. आमचा इतिहास किती किती अलौकिक आहे. आमचे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, किती मोठी उदाहरणं. त्यावेळेस तर त्यांच्या पाठी कोण नाही, पण जमून त्यांनी जो पराक्रम केला आहे आणि त्यांनी त्यांच्या घरादारासाठी नाही, देशासाठी, तुमच्यासाठी केला आहे. मी तर म्हणते, लोक म्हणायचे शिवाजी शेजाऱ्याच्या घरात जन्माला, मी तर म्हणते प्रत्येकाच्या घरात जन्माला आले पाहिजे संभाजी महाराज, शिवाजी महाराज. खरंच बरोबर आहे. आपल्याला हे चतकुर वाटणीला आले. एक भाकरी होती, भारत देश मोठा होता, त्यातल्या सगळ्यांना वाटण्या दिल्या, हे चतकुर आले. ते आम्हाला नीट उपभोगता येऊ नये का हो? काय आम्ही एवढं पापं केली? ह्या भूमीवर रामानी, आमच्या कृष्णाने, प्रत्येक देवांनी जन्म घेतलेला आहे आणि इतकी पवित्र भूमी, त्यात आम्ही जन्माला आलो म्हणजे आम्ही किती भाग्यवान आहे. पण ते आम्हाला राखता आलं पाहिजे, तिचं संरक्षण करता आलं पाहिजे. मी जेव्हा वैष्णवदेवीला गेले होते ते येताना आम्हाला ते मिलिटरी लोक वगैरे, काश्मीरला गेलो आम्ही, शालीमारला वगैरे, तेव्हा राहिलो होतो 4 दिवस. ते मिलिटरी दिसायचे मला, त्यांची यातना बघून खूप दुःख व्हायचं मला. पण मी मुलांना सांगितलं, प्रत्येकाला हात जोडा, पाया पडा त्यांच्या. आज ते आहे म्हणून आपण सुरक्षित आहे. आणि आतला कारभार पण आपण आता बघितला पाहिजे. सगळ्यांनी सज्ज होऊन आपली ही जमीन, हा भारत देश आपण राखला पाहिजे. देश राखला तर तुमचं घर राखलं जाईल, आणि घर राखलं तर तुमचे मुलं बाळं, सुना, नातवंड, पोतवंड, तुमच्या प्रॉपर्ट्या. तर एकच विनंती आहे, देशावर प्रेम करा, देशाची काळजी घ्या, आणि प्रत्येक हिंदूंनी आपल्या हिंदूंच्या पाठी उभं राहा. द्वेष, मनातल्या सगळ्या भावना काढून टाका, ही एकच माझी विनंती आहे. अध्यात्म करा, कोणत्याही देवाचं करा असं मी म्हणत नाही, कोणाचंही करा. ही रूपं आहेत, सगळी शक्ती एकच आहे, आणि ती शक्ती आपल्याकडं पण आहे. ती जागृत करा, होती जागृत. ही आपली श्वास आहे ना आपला, हा तो जर बंद झाला ना, आपल्या हातात काही नाही आहे. हा श्वास पण देवाने दिलेला आहे, तो जर बंद झाला तर संपलं आयुष्य आपलं. या चराचरात हे सगळं निर्माण केलं परमेश्वराने. ते कोणी वैज्ञानिक, कोणीच नाही केलेलं. हे सगळं परमेश्वराचे देण आहे, ते लक्षात ठेवा. पाणी निर्माण नाही करू शकत आम्ही, ऑक्सिजन नाही, हवा नाही, सूर्यनारायणाला नाही, चंद्राला नाही. तिला आपल्यासाठी उभे सतत आपल्याला देत आहेत. धान्य, सगळ्या गोष्टीतून आपण आज जिवंत राहतो आहे. तर त्याची कुठेतरी जाणीव, परत फेड 24 तास आपल्यासाठी वापरू नका. मुलांनाही तसे संस्कार द्या. आपल्याकडे भरपूर संपदा आहे ज्ञानाची, ती त्यांना सांगा. भयंकर भयंकर पुढे जातील आपली मुलं, पण त्यांना त्याशा गोष्टी सांगा आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण करा. अध्यात्म करा, अध्यात्माशिवाय मार्ग नाही. जेव्हा माणसाला खूप त्रास होतो तर त्यांना 2च मार्ग असतो, एक तर वाईट किंवा चांगला. तर वाईट मार्गाने सगळं वाईटच होणार आहे, त्यातनं काही सुख नाही. पण जेव्हा तुम्ही चांगल्या मार्गाने, भले तुम्हाला ते पोचेपर्यंत त्रास होणार, कारण ते तुमचं पापकर्मही असू शकतं, तिथे पोचेपर्यंत त्रास तर होणारच आहे. त्याशिवाय परमेश्वर आपल्याला भेटणार नाही. मला तर खूप यातना झालेल्या आहेत. घरच्या जळणारी लोक असतात आजूबाजूला, त्यांचाही खूप त्रास झालेला आहे, भयानक सतवलं आहे. आळ घेण्यापासून खूप त्रास. माझ्या मुलांना मी टाकून शाळा जायची आणि गॅलरीत त्यांच्या जेवणात माती फेकायची. कोणी
कशावरनं लहान मुलगी माझी तिच्या तोंडात मारलं होतं. नंतर रात्री आल्यावर मला कळलं. पण त्या बाईला जबरदस्त शिक्षा झाली स्वामींनी. तिचा मुलगा बॅग सकट रिक्षाने फरफटत गेला. ज्या गालात माझ्या मुलीला मारलं तो गालच त्याचा सोलून निघाला. अरे बाप. मला तेवढा वेळ नव्हता. माझी नोकरी, माझ्या मुलांची शिक्षण, लहान मुलं आहे, मला कोणाचा आधार नव्हता. मी काय नाही बोलले. अशा खूप घटना झाल्या आणि त्यांना फटके बसले. मी असं म्हणत नाही, पण माझे लक्ष देणारे जर माझे स्वामी आहेत, आजही मला त्यांनी दर्शन सांगतात गोष्टी, तर मला काय गरज आहे कोणाला काय बोलायची. तर ह्या अशा घटना माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत. मी काय नाही करत, मी आशीर्वाद मागते स्वामींना. आणि खरंच, आणि काय पाहिजे, कशाला पाहिजे, हे सगळं नश्वर आहे, इथंच ठेवायचं आहे आपल्याला. असं मागा परमेश्वराकडे की तुमचं दर्शन घडू द्या, तुमच्या चरणापर्यंत येऊ द्या आणि आमच्या हाताने सत्कार्य घडू द्या या देशासाठी. अरे ते सैनिक आपलं घरदार मुलं बाळ टाकून किती बर्फामधनं कसं यातना झेलत असतील. खूप दुःख होतं ते बघून. मग आपण तेवढं तर नाही करू शकत. हल्ली मला मी सागरला सांगितलं, मी आता तेवढं तर नाही करत सेवा अर्पण, पण मला भारताचा नकाशा दे. त्याने इतका सुंदर नकाशा दिला की त्यात प्रत्येक राज्य आहे आणि आता त्या प्रत्येक राज्यावर हात ठेवता येतो मला. तेवढंच करू शकते. आता का माझं वय पण झालं आहे की मी तेवढं काही करूही शकणार नाही. घरासाठी आयुष्य गेलंच, कुठंतरी राहिले ते म्हणत. मग मी ते पूर्ण, आणि सगळ्यांनी जेवढे पण करत असेल त्यांनी आपल्या भारताच्या नकाशावर हात ठेवा. ज्यांनी रेकी शिकले, फ्लो करा, पूर्ण दुष्टांचा नाश होऊ द्या आणि चांगले लोक राहू द्या. रामराज्य परत येऊ द्या, सुखाने सगळ्यांना नांदू द्या, ही अपेक्षा ठेवा आणि फ्लो करा. मी आता सध्या तेच करते. आता काय आपल्याकडे करणार, जेव्हा करायचो तेव्हा तर आपल्याला करता नाही आलं. मग आता तेवढी सेवा आणि अध्यात्माची सेवा मी दोन्ही टाईम अर्पण करते. मी माझ्यासाठी काय मागत नाही, मी माझ्या मुलांसाठी मागते. कारण माझ्या मुलांना एकच सांगितलं स्वामींना, त्यांना कष्टातूनच पैसा मिळू दे, त्यांना मार्ग द्या, कष्ट करू द्या, आणि त्याच पैशात खूप आनंद आहे. आणि खरंच कष्ट करूनच आज ते कमवत आहेत. रेकीचे मी पेशंट करत होते असे, तर मला कुलकर्णी म्हणून आहे, त्यांची मुलगी तर ठाण्याला आहे. तर ती बोलली माझ्या मुलीच्या घरी चल ना. तर मी म्हटलं ठीक आहे येते. जेव्हा मी घरी गेले तर ती म्हटली, अगं विजू मावशी, मला ना ह्या फ्लॅटमध्ये नाही आवडत, मला घर मिळेल का गं. तर मी ध्यान लावून बसले तिथं. मला ध्यान लागलं त्या घरात. कारण तिचे मिस्टर आहे ना सतत आवर्तनं करतात गणपतीचे, सतत चालू असतात. आणि तिथं मला दिसलं की तिला मोठा फ्लॅट मिळणार आहे. तिला म्हटलं या आठवड्यात तुझं काम होतं आहे बघ स्वरूपा. ती म्हटली काय, माझ्याकडे पैसे नाही आमच्याकडे. म्हटलं मला माहिती नाही बाई, पण दाखवलं आहे खरं. आणि आश्चर्याची गोष्ट, त्या आठवड्यातच तिच्या मिस्टरांनी बुक केला आणि एवढा मोठा फ्लॅट मिळाला. मी गेले होते, मला बोलवलं होतं, तिची आईच घेऊन गेली त्यांच्या घरी. तर असं ते काम झालं. त्याच्यानंतर परत तिने सप्तशतीचं पारायण ठेवलं होतं. तर आम्हा लोकांना बोलवलं, मावशी तू पण ये गं. म्हटलं चल येते. आणि आम्ही तिच्या घरी गेलो. तर मला ती सांगते, माझी नणंद आहे ना वय वाढत चाललं आहे आणि तिचं लग्नच जमत नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, आज आपण पारायण करतोच ना, तिला बोलव. म्हटलं अगं ती ऑफिसला गेली असेल. तर म्हटलं बघ तरी ट्राय करू. तिला फोन केला तर तिला आनंद झाला. ती म्हटली येते मी. मग ती येईपर्यंत आम्ही थांबलो आणि पारायण केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच महिन्यात तिचं लग्न जमलं, चांगलं स्थळ मिळालं आणि 2 महिन्यात तिचं लग्न झालं. त्या लग्नाला सुद्धा मी गेले होते. अशा त्या अनुभव त्यांना स्वतःला मिळत होते. पण होत काय होतं, तिचे मिस्टर सतत आवर्तनं करत होते गणपतीची. ते गणपतीचे मोठे भक्त आहेत. त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी त्यांच्या भरभराट झाल्या, सगळं चांगलं झालं. आणि आत्ता ह्या वर्षातच त्यांचा मुलगा आहे ना जर्मनीला शिकायला जायचं होतं. तर बरेच महिने त्यांचे ट्राय चाललं होतं, कॉलेजला तिकडे ॲडमिशन त्याचं पण सगळं आलं, पण बाकीचे कामं होत नव्हते. तर मला तिने विचारलं की पार्थचं काम होत नाही आहे बघ ना गं, त्याला जर्मनीला जायचं आहे. तर म्हटलं त्याची तारीख पाठव. तिने तारीख पाठवली. तर मी बघितलं. अगं म्हटलं सगळं झालं आहे,
सगळं झालं, हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय, थोडक्यातच आहे. म्हटलं आत्ता होईल तुझं काम बघ. पण एवढं आहे ते, तू त्याला जर्मनीला न्यायच्या आधी तू अक्कलकोटला जाऊन आली पाहिजे म्हटलं. हां, नाही तर काम उलटायला वेळ नाही लागणार म्हटलं. तर ती त्याच पंधरवड्यात त्याचं काम झालं आणि ती पॅकिंग करत होती त्याची सगळी. आणि मग मला तिने फोन केला, मावशी काम झालं आहे, त्याची पॅकिंग करते मी, खरेदीला जायचं आहे आता आणि 2 दिवस अजून शिल्लक आहे, तेवढ्यात मी अक्कलकोटला जाऊन येते. तर त्याचं ते जर्मनीचं काम झालं. पण कसं त्या नंदीचं लग्न कसं झालं, तर ती कडक कडक व्रत करत होती देवीचे. अनवाणी पायाने जाणं, खूप देवीचं भक्ती करत होती. पण एकच तिचं, सगळी करते, मंत्र करते, सगळं भक्ती करत असेल, पण पारायण केलं नसेल. आणि ते एक पारायण का न व्हावं त्या टायमाला तिच्या घरी, आणि लग्न जमलं. छान झालं सगळं. आता मुलगाही जर्मनीला आहे, आता मागच्या वर्षालाच गेला आहे तो. तर अशा घटना घडतात. माझ्याकडे ना 2 डॉक्टरनी आल्या, अचानक आल्या, दोघी मैत्रिणीच होत्या. आल्या तर मी म्हटलं तुम्ही कसं काय आलात, कोणाच्या ओळखीत? म्हणे ती सलोनी नाही का, सलोनी ती बारबाडी, तिने आम्हाला पाठवलं. हां हां, माझ्या लक्षात आलं, सलोनीचे पण 1-2 कामं आपल्याकडे झाली आहेत म्हटलं. तिने पाठवलं आम्हाला, आम्ही तुम्हाला बघायला आलो. कारण 1000 लोकांमध्ये ओळखणं पण मुश्किल आहे ना, अशी बोलली ती. तर बसल्या, गप्पा मारल्या आणि मग गेल्या. आणि 4 दिवसांनी परत एक जण आली. ती मला म्हटली, काकी माझं ना काम आहे, मला त्या दिवशी बोलता नाही आलं, मला आज बोलायचं आहे ना, वेळ जमणार? म्हटलं बोल, मन मोकळं कर म्हटलं, बोल. ती सांगत होती की ना आज जवळजवळ 2-3 महिने झाले मला एका मुलाचा फोन येतो आणि तो काय करतो आहे, रोज काय ना काय मला बोलतो. म्हणजे हां तू आज छानच दिसते, आज तू हेच कपडे घातले आहेत आणि आज काय तू जेवलीस, एवढं डिटेल त्याला कसं माहिती? मी जरा कन्फ्यूजच होते. रोज त्याचं काय ना काय, माझा नंबर ह्याला कुणी दिला आणि मी तुला बघतोय, मी तुझ्या मागे होती, असंच नेहमी बोलायचं. तिला वाटलं हा कोण आहे, मी कोणाला ओळखत नाही, हा कोण मुलगा आहे? आणि डॉक्टर ना तिला या गोष्टी आवडत नव्हत्या. पण तो कोण, आता पोलिसांकडे गेलं तरी परत सगळ्यात भानगडी ना, बबल होईल, अजून तर काय आपल्याला माहिती नाही. तर ते 2 महिने झाले, मी कन्फ्यूज झाले आणि मला ना त्यांनी भेटायला बोलवलं आहे अमुक ठिकाणी, तमुक ठिकाणी, कॉफी हाऊसला. आणि मी गेले की तो मला दिसत नाही आणि मग सांगतो की माझ्या घरी काम होतं, माझी आई सिरियस, असं करून. ओके. हां, ती परत जास्ती कन्फ्यूज व्हायला लागली. तिला असं झालं की कधी मी त्याला पकडून मारते, इतकं तिला मनस्ताप व्हायला लागला. तर ती म्हटली, आली म्हणते, काकी सांगा हे भूत आहे की कोण आहे, मला का त्रास होतो एवढा, सारखं फोन आले की. तर मी म्हटलं ठीक आहे, तू कोणत्या हॉस्पिटलला? ती म्हटली या हॉस्पिटलला मी आहे. तर म्हटलं तुझ्या मित्र मैत्रिणी असतीलच ना? तर म्हटलं हो आहे. तर म्हटलं त्यांची लिस्ट, अगदी जिवलग मित्रमैत्रिणी, त्यांची लिस्ट मला दे, मी रात्री बघेन. ठीक आहे बोलली. तिने मला लिस्ट दिली. मी रात्री चेक केली, प्रत्येक जणांना चेक केलं. त्यात एक नाव मला मिळालं. तर ती दुसऱ्या दिवशी आली तर काकी झालं. म्हटलं जा. हां, पण म्हटलं तुला सांगितलं, तुला शॉक बसेल एकदम, तू कोणाला तरी बरोबर घेऊन ये, कारण तुझी मेंटॅलिटी आता इतकी कमजोर झाली असतो, थकली म्हटलं या 4 महिन्यात. तर तू पहिलं कोणाला तरी घेऊन ये बाई. तर ती म्हटली ठीक आहे, मग तुझी जिवलग मैत्रीण कोण आहे? तर तिने ते नाव सांगितलं आणि मी त्या लिस्ट बघितली, तेच नाव. म्हटलं घेऊन ये, चालेल म्हटलं, ती सांभाळेल तुला, जिवलग आहे ना, घेऊन ये. तिला घेऊन आली दुसऱ्या दिवशी. तर मी डायरेक्ट तिच्यावर अटॅक केला. म्हटलं काय गं, तुला समजत नाही, तू हे कारस्थान करते, त्या कोणत्या पोराकडं करतेस म्हटलं. ओके. तिला त्रास होतो, उद्या तिचं काय कमी जास्त झालं तर कोण भरून देणार? हां, तिला एकदम घाबरली, ह्यांना कसं कळलं? म्हटलं खरं आता तिच्यासमोर बोल. ओके. तर मग तिने रडायला लागली, तिला क्षमा मागली, पाय पडायला लागली. तर ती म्हटली नको, तू माझी जिवलग मैत्रीण, माझ्या घरी येऊन 4-4 दिवस राहते, खाते, तू माझा विश्वासघात केलास. आणि ती म्हटली मी माझ्या आईवडिलांना सांगणार आता तुझं नाव. तर ती म्हटली नको असं करू नको. मी म्हटलं नाही, सांग, आईवडिलांना सगळं माहिती असणं गरजेचं आहे. उद्या कमी जसं झालं तर कोण जबाबदार? की जवळचा माणूस पण घात करू शकतो.
नाही म्हटलं सांग, तुला मनस्ताप झालाय 4 महिन्याचा, सांग म्हटलं. आणि म्हटलं तू सांगू दे, तू जे कारस्थान केलंस ना कळू दे म्हटलं, तू जायच्या लायकी नाही राहिली आता त्यांच्या घरी. ती लागली रडायला. म्हटलं मग ती गेली निघून. डॉक्टरीन ही बसली. ही म्हटलं तू हे कशाला केलंस? तर ती म्हटली मी पण डॉक्टरीनच आहे, पण मला नाही सुचत, माझ्या घरात खूप प्रॉब्लेम आहे, भाऊचे खूप त्रास देतात. आणि हिचं किती चांगलं आहे, हे हॉस्पिटलला काम करते, हिचा स्वतःचा दवाखाना पण आहे, संध्याकाळी तिथं बसते, इकडं हॉस्पिटलला सकाळी काम करते, माझं असं काहीच नाही आहे. म्हटलं असं जळायचं? जिवलग मैत्रीण म्हटलं आपली. तू काय मन उघडं केलं असतं तर तिने तुला मदत केलीच असते. आज तू 4 दिवस ते नेहमी जाते राहते ना. म्हटलं आता किती खराब काम केलंस तू. काकी काय करू, सांगा तिला समजा. म्हटलं नाही ग, हे खूप मोठा अपराध आहे म्हटलं, असं नाही करायचं. ती तुला जीव लावते, तू मन मोकळं करायचं, आपला प्रॉब्लेम बोला, जीवलग मैत्रीण कशाला म्हणतात. मग तर ती रडतच निघून गेली. आणि मग मला वाटतं काहीतरी महिन्याने आली माझ्याकडे आणि माझी माफी मागायला लागली, तुम्ही सांगा ती माझ्याशी बोलत नाही. म्हटलं नको, जाऊ दे आता थोड्या दिवस तिला रिलॅक्स होऊ दे, आता तू जाऊ पण नको, फोन पण करू बोलू पण नको. म्हटली मी आपण आता बाहेर देशात चालली. त्यावेळेस ती मॉरिशस का कुठं तिला कॉल आला होता. ओके, तर आता मी तिकडे चालली आहे, मला भेटायचं तिला. म्हटलं मी नाही मध्यस्थी येणार, मी नाही काय करू शकत आता. म्हटलं थोडं अजून तिला स्वतःला तुझ्यावर प्रेम आहे ना, तुम्ही दोघी मैत्रिणी ना, कधी ना कधी बोलेल. म्हटलं जा तू तुझं लाईफ चांगलं कर म्हटलं, आणि चांगली वाग, टेन्शन कोणाला नाही, सगळ्यांच्या घरी टेन्शन आहे. तुला काय वाटलं 140 करोड लोक आहेत, सगळ्यांना टेन्शन आहे, कोणी त्यात सुटलेलं नाही. पण जो काय आपल्या जीवाभावाचे असतात ना ते आपल्या कधी उपयोगाला येतात. आज ती एवढं तू बोलली, मन मोकळं केलंस, तिने मदत नक्कीच केलं असतं. तिने उलट सांगितलं असतं तुला की तू पण माझ्याबरोबर दवाखान्यात बसत जा, नको घरी जाऊ, केलं असतं म्हटली मदत. तू अशी वागायला नाही पाहिजे होतं. किती तिला दुःख झालं, कन्फ्यूज झाली, अगं पागल झाली असते असे लोक. एक तर हॉस्पिटलचं चुकीचं त्यांनी कोणाला औषध इंजेक्शन केवढं अंगाशी आलं असतं. बरं पोलिसाकडे गेली असते, पकडली गेली असते की नाही. म्हटलं पोराला पण मार बसला असता ना. असं नाही करायचं. तू मजाक केली, ही वाईट गोष्ट केली. मजाक मध्ये जीव जातो माणसाचा. 4 महिने ती खास मैत्रीण समजत होती, तीच असं करत होती. इतकी वर्षाची तुमची दोस्ती, बरोबर, आणि असं बघायचं म्हटलं मेंटली त्रास होत होता ना तिला. मला, कारण माझ्या लहानपणी आठवते, आमच्या शेजारी ना एक मुलगा यायचा, म्हणजे ते मित्र होते, ते घरी यायचे त्याच्याबरोबर. तर तो ना बायकीसारखाच वागायचा. म्हणजे आता काय होतं काय, एक मुलगा असला ना, त्याला बहीण नसली की ते सतत आईच्याच संपर्कात होता. आई दे मी भाजी चिरतोय, असंच पद्धतीने, आणि त्यालाच ते वावरत असत. तर त्या मुलाला ना, हा आमचा बाजूचा मुलगा आहे ना, खूप प्रेम लावायचा, म्हणून तो त्याच्याच बरोबर राहायचा. पण काही दिवसांनी आम्हाला कळलं की त्यांनी जीव दिला. ओके, तर मग विचारलं का रे, तर म्हणे त्याला सगळे बायल्या म्हणून चिडवायचे. तो बायकांचा मुलगाच होता, पण तो सगळं वागणं वगैरे बायकांसारखं, आईबरोबर राहून एखाद्या मुलांची सवय होते तशी. आणि त्या मुलांनी जीव दिला. ही घटना माझी लहानपणी बघितलेली, आजही माझ्या मनात अंतःकरणात येते की असं देवाने पाठवले जसं तसं स्वीकार करा, नका कोणाला नावं ठेवू, काला गोरा हे ते. अरे असं आपण कोण बोलणार, ही परमेश्वरी लीला आहे. त्या मैत्रिणीचा इतका विश्वास की तुम्ही जेव्हा मैत्रिणीला घेऊन या बोलले, ती तिलाच घेऊन आली. नाही, कारण विश्वास तिला सांगितलं तुझी जीवलग मैत्रीण, तेच जीवलग, आणि आपण रात्री बघितलंच होतं, त्याच्यावरच जात होतं सगळं. बरोबर, आणि जीवलग डायरेक्ट तिच्यावर अटॅक केला, डायरेक्ट तिच्यावर केलं. तिला आधी नाव विचारलं, तिने मला नाव सांगितलं, हे नाव ते नाव एकच. मग बघा, जीवलग मैत्रीण होती, तिलाच घेऊन येणार होती ती. एवढा विश्वास होता. म्हटलं तू मन मग, आणि कधी आपली जीवलग मैत्रीण असते तुम्ही मन हलकं होतं, तिथं आपण तुम्ही विश्वासाने सांगू शकता. तू सांगायचं होतं ना, म्हटलं 2-2, 4-4 दिवस तिच्या घरी राहते, तुला ती एवढी मदत करते. नाही माझं डोकं चालत नाही, मला काय आठवतच नाही, थोडी मेमरी माझी लॉस आहे, असं तसं. अगं म्हटलं तू डॉक्टरी केली, एवढे शिक्षण घेतलंय. हां, मग नंतर ती फॉरेनला निघून गेली. ओके, हां, असं झालं. तर अशा घटना घडतात. आणि तिला बरं झालं, थोडक्यात आली, त्यातनं बाहेर पडली. त्याच्यानंतर एकदा माझ्याकडे आली होती की आई मला ना, नाही काकी बोलायची मला, काकी मला ना चार्ज करा पूर्ण, आणि घरी या. मग मी तिच्या घरी गेले, तिला पूर्ण चार्ज केली. पण तिला चार्ज केली ना, तर ती म्हणजे कापसासारखी लागत होती, आणि तिचे हाडं इतके कमजोर. म्हटलं तू डॉक्टरीन ना गं,
तुझी हाडं किती कमजोर आहेत. तर म्हटली ठीक आहे, मला बरं झालं माहिती पडलं, मी आता त्याच्यावर म्हटलं बरं धन्य आहे डॉक्टर. अशी गंमत झाली होती त्यावेळेस. पण ते थोडक्यात कुठं तरी तिचं प्रारब्ध काहीतरी चांगली कामं केली असेल मागच्या जन्मी आता, तर ते तिला त्यातनं ती व्यवस्थित सुखरूप सुटली बाहेर. आणि मला चार्ज पण तिला पूर्ण करता आलं आणि सांगताही आलं की काही नाही, सगळं छान आहे, तू एकदम कापसा जर की बघूच म्हटलं, फक्त हाडं तुझी मजबूत नाही बाई, हाडं कमजोर आहे. तुम्हाला पण काही एक्सपिरियन्स इथे येऊन शेअर करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझाही नंबर मेन्शन केला आहे आणि माझा ईमेल ID पण आहे. इथे येऊन तुम्ही स्वामींचे नाही तर तुमच्यासोबत जे पण काही देवांचे चमत्कार होत आहेत तुम्ही येऊन शेअर करा लोकांपर्यंत, आपण त्या गोष्टी पोहोचवू, म्हणजे आध्यात्मिकता आपण जास्तीत जास्त वाढवू शकतो. तर आई खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात इतक्या लांबून. आणि आमचा अजून एक पार्ट येणार आहे आईंसोबत, अजून एक व्हिडिओ आहे. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नेक्स्ट पार्ट जेव्हा आईंसोबत माझा अजून एक येणार त्यावेळी तो तुम्हाला नोटिफिकेशनने व्हिडिओ दिसेल आणि तुम्ही तो पण बघू शकाल. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.